जीडीपी आणि जीव्हीए काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. जीडीपी हे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी दर्शवते, तर जीव्हीए हे पुरवठ्याच्या बाजूचे चित्र स्पष्ट करते. आता इथे आपल्याला थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे की जीडीपी बऱ्याचदा जे कॅल्क्युलेशन करत असतात किंवा काढत असतात तेव्हा खर्च पद्धतीनं काढलं जातंय. त्यामुळे आपल्याला मागणी किती आहे आणि त्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेमध्ये एकूण खर्च किती झालेला आहे, हाऊस होल्ड एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि कन्झम्पशन एक्सपेंडिचर दोन्ही असतात. तिसरी ग्रॉस इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ज्या फर्म्स आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्यामार्फत काय इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती आपण इथे मोजतो. आणि चौथं म्हणजे नेट एक्सपोर्ट, की ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट हे आपण पकडतो. मग या माध्यमातून आपण जीडीपी मोजतो. ते आपल्याला मागणीचं चित्र समोर ठेवतात. तर जीव्हीए जे आहे, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, ह्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीनं केलेलं जे मूल्यवर्धन आहे मोजलं जातं इथे. त्यामुळे पुरवठ्याच्या बाजूचं चित्र स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतं.